नमस्कार. मी सध्याच्याला आलो आहे सीताफळाच्या बागेमध्ये. ही बाग आहे 2 एकर 10 गुंठेची. आता ह्या बागेचं हार्वेस्टिंग संपलेलं आहे. ह्याच आधी व्हरायटी आहे बाळानगर. आता 1-2 अशी फळं राहिलेली आहे शेवटचे. तर 2.25 एकरमध्ये सरासरी आत्तापर्यंत 9.5 टन माल निघलेला आहे. आता एका दुका राहिलं तो नाही असं गृहीत धरायचं आहे. तर ह्या 2.25 एकरमध्ये टोटल उत्पादन मिळालेलं आहे. मग उत्पन्न मिळालेलं आहे. उत्पादन तर 9.5 टन झालेलं आहे. उत्पन्न मिळालेलं आहे 2,92,000. तर ह्या सीताफळाच्या बागेचं असं वैशिष्ट्य, सीताफळाच्या झाडाचं कमी पाणी, कमी मेंटेनन्स, कमी खतं आणि हमी उत्पादन. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे जास्तीत जास्त क्षेत्र आहे समजा, किंवा 4 एकर आहे, तर 2 एकरवर सीताफळ बागेची लागवड करण्याचा अवश्य विचार करावा. का? मी 2 वर्षापासून पाहतो आहे. आता ही 3 वर्षाची बाग आहे. 3 वर्षामध्ये 2 क्रॉप निघलेले आहेत. गेल्या वर्षीच्या क्रॉपमध्ये लहान झाडं होते, 1,67,000 रुपये मिळाले होते आणि ह्या वर्षी 2,92,000. आता ह्याचा खर्चाचा, मशागतीचा हा सगळा विचार केला समजा, ह्याला सगळा खर्च आला असेल आत्तापर्यंत 40-42,000 आणि तोडणीसहित 55,000 समजा. तर 55,000 खर्च झाला असेल तर हे ऊसापेक्षासुद्धा जास्त परवडणारं पीक आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात, कमी मशागतीत आणि कमी टेन्शन. त्यासाठी शेतकऱ्यांनी सीताफळ बागेकडे वळण्यास काही हरकत नसावी असे मला वाटते. नमस्कार.